नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. तुमच्याकडे वह्या आहेत, पुस्तकं आहेत. या वह्याची आणि पुस्तकाची कधी तुम्ही अशी लांबी मोजली आहे का? अशी कधी लांबी तुम्ही मोजली आहे का? कधी अशी रुंदी तुम्ही मोजली आहे का? तर आपणाला वह्याची पुस्तकाची लांबी मोजण्यासाठी आपणाला एका पट्टीचा वापर करावा लागेल आणि त्या पट्टीवर तुम्हाला असं दिसत असेल की इथं 0 सेंटीमीटर आहे. या शून्यापासून इथं 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर असं जवळपास 15 सेंटीमीटरची एखादी पट्टी तुमच्या कंपास बॉक्समध्ये असेल. तर आता इथं आपल्याला शिकायचं आहे परिमिती आणि क्षेत्रफळ. परिमिती आणि क्षेत्रफळ यासाठी आपल्याला कोणत्याही वस्तूची लांबी मोजता येणं खूप महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. तर इथं पहा, इथं एक सलमा नावाची सीता आणि सलमा या दोन मुली आहेत. तर सीता काय म्हणते, सलमा तू माझ्यासोबत चल, बाजारात आपल्याला काय करायचं आहे, लेस घ्यायची आहे. आणि बाजारामध्ये जाऊन मग लेस घेण्याच्या पूर्वी ही सलमा काय म्हणते पहा, की लेस कशासाठी. त्यावेळेस ही जी सीता म्हणते, माझ्याकडे एक हातरुमाल आहे आणि आता हा हातरुमाल तुम्हाला दिसत असेल, या हातरुमालच्या 4 बाजूला लेस लावायची आहे. आता हा जो हातरुमाल आहे, या हा हातरुमाल कुणाकडे आहे, सीताकडे आहे. या हातरुमालच्या 4ही बाजूनं अशी लेस लावायची आहे. तर मग ही लेस लावण्यासाठी किती लांबीची लेस लागेल, मग किती लेस आणायची, असं आपल्याला काढता येईल का? तर असं आपल्याला काढता येऊ शकतं. तर त्यासाठी काय करायचं, त्यासाठी बघा, जी सलमा आहे ती सलमा सीताला काय म्हणते, एक दोऱ्याचा रीळ घे. म्हणजेच दोरा तुम्हाला माहीत आहे, तो दोऱ्याचा रीळ घेऊन तो काय करायचं, रुमालाच्या या टोकापाशी ठेवायचं. या टोकापासून या टोकापर्यंत किती अंतर आहे, त्यानंतर इथून इथंपर्यंत किती अंतर आहे, त्यानंतर इथून इथंपर्यंत किती अंतर आहे आणि इथून इथंपर्यंत किती अंतर आहे ते पाहायचं आहे. आणि मग त्या 4ही बाजूचं अंतर झाल्यानंतर आपण तेवढाच दोरा कट करून तेवढ्या लांबीची लेस आपण दुकानातून किंवा बाजारातून आणू शकतो, असं ही सलमा म्हणते. मग सलमानं ही जी कृती केली त्या कृतीलाच म्हणायचं परिमिती. त्या कृतीला काय म्हणायचं, परिमिती. आता तिनं काय केली पहा, समजा हा हातरुमाल आहे, तर या हातरुमालच्या 4ही बाजूला बघा, ही एक बाजू आहे. आता आपण 4 बाजूला 4 नावं देऊ, अ, ब, क आणि ड. तर अ पासून ब पर्यंतचं जेवढं अंतर आहे तेवढं अंतर दोऱ्याच्या सहाय्याने घ्यायचं. त्यानंतर ब पासून क पर्यंत अंतर दोऱ्याच्या सहाय्याने घ्यायचं. क पासून ड पर्यंतचं अंतर दोऱ्याच्या सहाय्याने घ्यायचं आणि ड पासून अ पर्यंतचं अंतर दोऱ्याच्या सहाय्याने घ्यायचं. आता जेवढा दोरा निघेल तेवढा दोरा म्हणजेच त्या जो हातरुमाल आहे त्या हातरुमालची ही झाली परिमिती. हातरुमालची काय झाली, परिमिती. तर आता पहा, परिमितीची व्याख्या तुम्हाला आता परिमिती लक्षात आला असेल. परिमिती म्हणजेच काय, तर समजा आता हा चौरस आहे, तर या चौरसाची तुम्हाला परिमिती जर काढायची असेल तर त्या चौरसाला बाजू किती आहेत, तर कोणताही चौरस असू द्यात, हा चौरस आहे, या चौरसाला 4 बाजू असतात. पहा, ही एक बाजू, 2, 3 आणि ह्या 4. तर इथून इथंपर्यंत एक बाजू, इथून इथंपर्यंत 2 बाजू, इथून इथंपर्यंत 3 बाजू आणि ही 4 बाजू. अशा पद्धतीनं चौरसाला 4 बाजू आहेत. तर या 4 बाजूची जेवढी काही लांबी असते त्या लांबींची बेरीज म्हणजेच त्या चौरसाची परिमिती होय. बघा, समजा या बाजूची लांबी जर 4 असेल तर या बाजूचीही लांबी 4 असेल, तर या बाजूचीही लांबी 4 असेल आणि या बाजूचीही लांबी 4 असेल. असा हा छानसा चौरस आहे. तर त्या चौरसाची परिमिती किती रे, तर चौरसाची परिमिती पहा, या सगळ्या बाजूंची बेरीज, सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजेच त्या चौरसाची परिमिती होय. तर आता बेरीज किती येते पहा, 4, 4, 8, 4, 12 आणि 4, 16. 16 समजा मीटर असेल तर 16 मीटर ही त्याची परिमिती झाली. 16 सेंटीमीटर असेल तर 16 सेंटीमीटर ही त्याची परिमिती झाली. आलं ना लक्षामध्ये. तर चौरसाच्या 4ही बाजूंची जी लांबी आहे त्या लांबींची बेरीज म्हणजे चौरसाची परिमिती होईल. आता इथं तुम्हाला दुसरं उदाहरण घ्यायचं आहे. समजा असं एक आयताकृती शेत आहे
आणि त्या आयताकृती शेताला त्याच्या चारही बाजूनं तुम्हाला काय करायचं आहे, एक तारेचं कुंपण घालायचं आहे. तर मग किती तार लागेल किंवा बाजारातून किती तार विकत आणावी लागेल? मग आता यासाठी काय करावं लागेल? तर यासाठी बघा हा शेतकरी किती छान प्रयोग करत आहे. तर या शेतकऱ्यानं काय केलं, चारही कोपऱ्याला 4 खांब रोवलेले आहेत. बघा तुम्हाला खांब दिसत आहेत का नाही? आणि एका खांबापासून सुरुवात तार किंवा दुसरा एखादा दावंसुद्धा घेऊन, तर अशा पद्धतीने या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत, इथून या कोपऱ्यापर्यंत, इथून या कोपऱ्यापर्यंत आणि इथून या कोपऱ्यापर्यंत अशा पद्धतीनं त्या दाव्याच्या साहाय्यानं सुद्धा ती जी लांबी आहे त्या सगळ्या बाजूंची, आयताच्या जे 4 बाजू आहेत त्या आयताच्या 4 बाजूची लांबी व्यवस्थित तो शेतकरी मोजू शकतो आणि मग तेवढ्या लांबीची जी तार आहे ती तार बाजारातून आणू शकतो. म्हणजेच तुम्हाला आता जसं चौरसाची परिमिती म्हणजे 4 बाजूंची बेरीज, तसं आयताची परिमिती म्हणजेच आयताला जेवढ्या 4 बाजू आहेत त्या 4 बाजूच्या लांबींची बेरीज आहे. 4 बाजूच्या लांबींची बेरीज असते. तर पहा, आता तुम्हाला मी एक आयत काढून दाखवतो. तर समजा हा असा आयत आहे, हा आयत आहे. तर या आयताची समजा रुंदी आहे 2 सेंटीमीटर आणि याची लांबी आहे 4 सेंटीमीटर. तर आता मला सांगा या आयताची परिमिती किती असेल रे? तर परिमिती म्हटल्यानंतर काय करायचं, या सगळ्या बाजूंची काय करायचं, बेरीज करायचं. सगळ्या बाजूंची बेरीज केलात की तुम्हाला काय होईल, आयताची परिमिती लगेच कळेल. तर बघा आता सगळ्या बाजूंची बेरीज करा. 2 आणि 2 किती झाले, 4. हे खालचे 4 आणि वरचे 4 हे दोन्ही मिळून किती झाले, 8. हे 8 आणि हे 4, 8 आणि 4 किती झाले, 12. म्हणजेच या आयताची परिमिती किती आहे, 12 इतकी आहे. आलं लक्षामध्ये? तर आयताच्या 4ही बाजूंची बेरीज म्हणजेच आयताची परिमिती असते, हे आपण शिकलेलं आहे. तर आता समजा एखादा त्रिकोण आहे, या त्रिकोणाची परिमिती आपल्याला काढायची आहे. तर त्रिकोणाच्या बाजू किती असतात? कोणताही त्रिकोण असू द्या त्याला 3 बाजू असतात. समजा हा एक समभुज त्रिकोण आहे म्हणजे त्याच्या तिन्ही बाजू समान आहेत. तर या त्रिकोणाच्या एका बाजूची बेरीज, एका बाजूची लांबी समजा 3 सेंटीमीटर आहे. तर मग सगळ्या बाजूच्या लांबी किती असणार, 3-3 सेंटीमीटर असणार. मग तुम्हाला या समभुज त्रिकोणाची जर परिमिती काढायची असेल तर सगळ्यांची बेरीज करावं लागेल. मग याची परिमिती किती असेल रे? तर 9 सेंटीमीटर इतकी या त्रिकोणाची परिमिती असेल. बरोबर की नाही? हा एक समभुज त्रिकोण आहे. आता इथं पहा, इथं एक विषमभुज त्रिकोण आहे. विषमभुज म्हणजेच त्याच्या ज्या बाजू आहेत त्या सगळ्या बाजू ह्या वेगवेगळ्या लांबीच्या आहेत. तर आता याची प्रत्येकाची लांबी आपण एक अंदाजे लांबी ठरवूया. समजा याची लांबी 5 आहे, याची लांबी 4 आहे आणि याची लांबी 3 आहे. आपण सर्व लांबी काय करूया, सेंटीमीटरमध्ये घेऊया. तर आता पहा, हा जो विषमभुज त्रिकोण आहे या विषमभुज त्रिकोणाची परिमिती जर तुम्हाला काढायची असेल तर या सगळ्यांची बेरीज करावं लागणार. म्हणजेच सर्व बाजूच्या लांबीची बेरीज करावं लागणार. तर आता बेरीज करा. 3, 5, 8, 8 आणि 4 12. म्हणजेच त्रिकोणाची ही जी परिमिती आहे ती 12 सेंटीमीटर इतकी या त्रिकोणाची परिमिती आहे. आलं लक्षामध्ये? तर त्रिकोणाची परिमिती म्हणजेच त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज होय. तर अशा पद्धतीने एकदम सोपं हा परिमितीचा आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. तर इथं पहा, आता हा एक आयत तुम्हाला इथं दिलेला आहे आणि या आयताची जी लांबी आहे ती लांबी आहे 3 सेंटीमीटर. आता बघा, खालची लांबी 3 असेल तर वरची ही लांबी 3 सेंटीमीटर असणार आणि याची रुंदी पहा 2 सेंटीमीटर आहे, तर इकडली रुंदी ही 2 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला त्या आयताची परिमिती जर काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल रे, या सर्व बाजूंची आपल्याला बेरीज करावं लागेल. तर करा बेरीज. 3 आणि 3 6, 2 आणि 2 4 म्हणजेच किती आली, 10 सेंटीमीटर इतकी या आयताची परिमिती आली. आलं का लक्षात मध्ये? बघा, 3 अधिक 2 3 अधिक 2 अधिक 3 अधिक 2 म्हणजेच हे 3 हे 3. आलं लक्षात? हे 3 ही 3 आणि हे 2 आणि हे 2. अशा पद्धतीनं 10 सेंटीमीटर ही या आयताची परिमिती झाली. तर आयताची परिमिती तुमच्या आता लक्षामध्ये आली असेल. तर आता आपण पाहूया
एखाद्या चौरसाची परिमिती. चौरस ही जी आकृती आहे, या आकृतीचं वैशिष्ट्य म्हणजेच याच्या चारही बाजू समान असतात. बघा, चौरस आणि चौकोनामध्ये तुम्हाला फरक सांगतो. चौकोन म्हणजे ज्याला चार कोन आहेत तो चौकोन. तर आयत हा सुद्धा चौकोनच असतो. बघा, आयताला सुद्धा चार कोन आहेत का नाही पहा, 1 2 3 आणि 4. आयताला चार कोन आहेत, चौरसाला सुद्धा चार कोन आहेत, 1 2 3 आणि 4. तर ज्याला चार कोन तो चौरस, तो चौकोन. लक्षात ठेवा, ज्याला चार कोन तो चौकोन. आयत हा सुद्धा चौकोन आहे आणि चौरस हा सुद्धा चौकोनच आहे. पण चौरस म्हणजे काय, तर चौरस म्हणजे ज्याच्या चारही ज्या बाजू आहेत त्या चारही बाजू समान असतात, त्याला म्हणायचं चौरस. आता या चौरसाची आपल्याला परिमिती काढायची आहे. तर इथं पहा, या चौरसाची प्रत्येक बाजू आहे 2 2 2 2 सेंटीमीटर लांबीची. तर याची परिमिती किती असेल, तर याची परिमिती पहा, प्रत्येक बाजूंची बेरीज करायचं आहे. तर 2 + 2 + 2 + 2 बरोबर 8. 8 सेंटीमीटर ही या चौरसाची परिमिती आहे. आलं लक्षामध्ये? तर चला आपण तिसरं उदाहरण पाहूया. आता हे त्रिकोण तुम्हाला दिसत आहे. या त्रिकोणाच्या ज्या 3 बाजू आहेत त्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या आहेत. पहा, पहिली बाजू 5 सेंटीमीटर आहे, दुसरी बाजू 6 सेंटीमीटर आहे आणि जी तिसरी बाजू आहे ती आहे 4 सेंटीमीटर. तर या तिन्ही बाजूंची आपल्याला बेरीज करायची आहे. तिन्ही बाजूंची जर तुम्ही बेरीज करा, बेरीज केल्यानंतर बघा तिन्ही बाजूंची बेरीज किती येते, 4 आणि 5 9, 9 आणि 6 15. तर तिन्ही बाजूच्या लांबीची बेरीज इथे 15 सेंटीमीटर. म्हणजेच या त्रिकोणाची जी परिमिती आहे ती परिमिती येते 15 सेंटीमीटर. आलं लक्षामध्ये? तर अशा पद्धतीनं आपण व्यवस्थित आयताची, त्रिकोणाची, चौरसाची परिमिती आपण आज शिकलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित आता ह्या आयताची परिमिती काढू शकताय, त्यानंतर या चौरसाची काढू शकताय, या त्रिकोणाचीही परिमिती तुम्ही व्यवस्थित काढून हा स्वाध्याय इथं तुम्हाला ती परिमिती लिहायची आहे आणि तो स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. त्यानंतर हा जो आयत आहे या आयताचीही परिमिती तुम्ही काढू शकताय. त्यानंतर या दुसऱ्या आयताचीही परिमिती काढू शकताय. मी या आयताची तुम्हाला परिमिती काढून दाखवतो. तर इथं पहा, आता हा जो आयत तुम्हाला दिसत आहे या आयताची लांबी किती आहे पहा. तर या आयताची लांबी आहे 7 सेंटीमीटर. वर 7 सेंटीमीटर आहे आणि दुसरी जी आयताची लांबी आहे ती आहे 7 सेंटीमीटर. 7 आणि 7 किती झाली रे, 14 सेंटीमीटर झाली. रुंदी पहा, उजवीकडली रुंदी 2 सेंटीमीटर आहे आणि डावीकडली रुंदी 2 सेंटीमीटर आहे. म्हणजेच 2 आणि 2 4 सेंटीमीटर झाली. तर किती झाली पहा, 18 सेंटीमीटर ही या आयताची परिमिती झालेली आहे. तर आता जो बाकीचे जे राहिलेले उदाहरणं आहेत ते उदाहरणं तुम्ही सोडवू शकताय. तुम्हाला त्याच्या अगोदर मी तुम्हाला इथलं जे एक उदाहरण आहे ते उदाहरण तुम्हाला मी इथं सोडवून दाखवतो. एक आयत आहे. या आयताकृती काय आहे, शेत आहे. त्या आयताकृती शेताच्या ज्या बाजू आहेत त्या बाजू किती आहेत पहा, 150 सेंटीमीटर आणि 150 मीटर आणि 150 मीटर. आणि दुसरी बाजू आहे 120 मीटर आणि 120 मीटर. म्हणजेच 150 मीटर ही काय आहे, त्याची लांबी आहे. तर पहा, ही लांबी किती आहे, 150 मीटर आणि ही लांबीसुद्धा 150 मीटर आहे. तर या आयताची रुंदी किती आहे, 120 मीटर आणि 120 मीटर. तर रुंदी लिहा 120 मीटर, इकडे ही रुंदी लिहा 120 मीटर. तर आता आपल्याला काय करायचं आहे, या सर्व बाजूंची बेरीज करायची आहे. या सगळ्या बाजूंची बेरीज केलात की तुम्हाला त्या शेताची काय निघेल, परिमिती निघेल. तर करा बेरीज. 150 अधिक 150 म्हणजेच 150 अधिक 150 किती होतात, 300 होतात. आणि 120 अधिक 120 म्हणजेच 240 होतात. तर या सगळ्या बाजूंची जर बेरीज केलात तर किती बेरीज येते पहा, 540. म्हणजेच या आयताची परिमिती आहे 540 मीटर इतकी या आयताकृती शेताची परिमिती आहे. आलं लक्षामध्ये? बघा, आणखी काय करायचं आहे, शेताची तुम्ही लांबी काढा. लांबी आहे 150 सेंटीमीटर, दुसऱ्या बाजूची लांबी आहे 150 सेंटीमीटर, एका बाजूची रुंदी आहे 120 सेंटीमीटर, दुसऱ्या बाजूची रुंदी आहे 120 सेंटीमीटर. या सगळ्यांची बेरीज करा. सगळ्यांची बेरीज येते 540 मीटर इतकी.
अशा पद्धतीनं आपण परिमिती व्यवस्थित शिकलेली आहे. तर आता आपण पाहूया क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजेच काय? तर इथं पहा, तुम्हाला इथं काही मुलं दिसत आहेत आणि यांच्या हातामध्ये ही एक चिक्की तुम्हाला इथं दिसत आहे. तर ही चिक्की पहा, ही चिक्की तुम्हाला कशी दिसते आहे? तर आयताकृती ही चिक्की दिसत आहे आणि ही चिक्की आहे चौरसाकृती. एक चिक्की आहे आयताकृती आणि दुसरी चिक्की आहे चौरसाकृती. तर हा जो विराट काय म्हणतो पहा, माझी चिक्की तुझ्या चिक्कीपेक्षा जास्त आहे. हा जो मुलगा म्हणतो, हा म्हणतो याची चिक्की लांब आहे. तो काय म्हणतो, माझी चिक्की तुझ्या चिक्कीपेक्षा जास्त आहे. तर ही जी सायना काय म्हणते, माझ्याकडे असणारी ही चिक्की जास्त आहे. म्हणजेच ही जी चौरसाकृती चिक्की आहे ही जास्त आहे असं ही सायना म्हणते. हा सायना आणि हा विराट. तर या सायनाला वाटतं माझ्याकडली चिक्की जास्त आहे, विराटला वाटतं माझ्याकडली चिक्की जास्त आहे. परंतु या दोघांपेक्षा मोठी थोडीशी असलेली ही जी सुमाताई आहे, या सुमाताईनं या दोघांनाही आता समजावून सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे पहा. थांबा, तुम्ही भांडण अजिबात करू नका. तर सायना, तुझ्याकडे ज्या चिक्कीच्या वड्या आहेत त्या चिक्कीच्या वड्या मोज. आता तुम्हाला दिसत आहे तर चिक्की तुम्हाला दिसत आहे, या चिक्कीच्या या अशा वड्या पाडलेल्या आहेत. एका ठिकाणी इथं 4 आहेत, इथं 4 आहेत, इथं 4 आहेत, इथं 4 आहेत. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीनं 4 4 4 4 ह्या काय आहेत, त्या चिक्कीच्या वड्या आहेत. आणि जर या विराटच्या जर वड्या तुम्ही मोजलात तर या वड्या मोजा. 1 2 3 4 5 6 7 8. या बाजूला 8 आहेत आणि या बाजूला 8 आहेत. तर किती झाल्या याच्या वड्या? याच्या वड्या झाल्या 16 आणि हिच्या वड्या झाल्या 16. म्हणजेच दोघांच्याही वड्या किती आहेत? 16 16च आहेत. आलं लक्षामध्ये तुमच्या? तर आता पहा, हा जो सायना आहे, ती सायना काय म्हणते, माझ्याकडे 16 वड्या आहेत आणि विराट म्हणतो माझ्याकडे सुद्धा 16च वड्या आहेत. मग भांडायची काही गरज होती का? तर भांडायची काही गरज नव्हती. ते म्हणत होते की आम्ही उगाचच भांडत होतो, आमची काही गरज नाही. दोघांची चिक्की कशी आहे? सारखीच आहे. लक्षात घ्या, दोघांचीही जी चिक्की आहे ती दोघांचीही चिक्की सारखीच आहे. दोघांच्याही वड्या सारख्याच आहेत. आलं लक्षामध्ये? बरोबर आहे. आता बघा, ही जी सुमाताई म्हणते बरोबर आहे, पण मी तुम्हाला नीट समजावून सांगते. दोघांच्याही ज्या चिक्कीच्या वड्या आहेत त्यांची जाडी सारखीच आहे, म्हणून त्याचे पृष्ठभाग आपण मोजूया. बघा, त्याची जी जाडी आहे ही जाडी, एकाची जाडी दोघांची सारखीच आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, त्या चिक्कीचे आपल्याला पृष्ठभाग मोजायचे आहेत. प्रत्येकाची जी चिक्की आहे त्या प्रत्येकाच्या चिक्कीवर सारख्याच मापाचे एकूण 16 चौकोन आहेत. म्हणून दोघांना मिळालेली चिक्की जी आहे ती सारखी आहे. दोघांच्या चिक्कीवर बघा सारख्याच मापाच्या अशा वड्या आहेत. त्यामुळे दोघांना मिळालेल्या जी चिक्की आहे ती समान मापाची आहे किंवा सारखी आहे. तर जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावरील आकृतीने व्यापलेल्या जागेचं मापन म्हणजेच आकृतीचं क्षेत्रफळ होय. बघा, एखादा कोणताही पृष्ठभाग असेल, समजा असा आयताकृती पृष्ठभाग आहे, या पृष्ठभागावरील जी आकृती आहे त्या आकृतीनं किती जागा व्यापली आहे? समजा एवढी जागा अशी व्यापली आहे, तर एवढ्या जागेचं तुम्हाला काय करू शकता, सगळं व्यवस्थित असं मापन केल्यानंतर तुम्ही त्या आकृतीचं क्षेत्रफळ काढू शकता. बघा, परिमितीमध्ये फरक वेगळा होता. परिमितीमध्ये आपण फक्त कडच्या बाजू असं मोजत होतो. या असं कडच्या बाजू आपण परिमितीमध्ये मोजत होतो. परंतु क्षेत्रफळामध्ये मात्र या सर्व बाजू, जेवढी सगळा पृष्ठभाग आहे, हा सगळा पृष्ठभाग आपल्याला मोजायचा आहे. त्यालाच म्हणायचं आकृतीचं क्षेत्रफळ. म्हणजेच या आकृतीचं क्षेत्रफळ किती आहे तेच आपल्याला इथं मोजायचं आहे किंवा काढायचं आहे. तर इथं आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने इथं दिलेलं आहे. इथं पहा, एक आयताकृती आकृती तुम्हाला दिलेली आहे. या आकृतीचा हा जो एक चौरस आहे, हा एक चौरस 1 सेंटीमीटर इतकी बाजू असलेला आहे. एक चौरस 1 सेंटीमीटर बाजू असलेला आहे. अशा पद्धतीनं जवळपास किती चौरस आहेत पहा. 1 सेंटीमीटर, 1 1 1 1 किती झाले? 5 सेंटीमीटर. हे किती झाले पहा, हे 5 सेंटीमीटर. म्हणजेच 10 चौरस सेंटीमीटर, 10 चौरस सेंटीमीटर हे या आकृतीचं क्षेत्रफळ झालं. आलं का लक्षामध्ये? बघा,
आता थोडंसं तुम्हाला मी खाल्लं समजावून सांगतो. तर या आकृतीकडे तुम्ही पहा. हा जो चौरस आहे, या चौरसामधील हा जो एक आयत आहे, एका आयताचं जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे? 1. बघा याची लांबी किती आहे पहा, याची लांबी 1 आहे. तर याचं जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ किती होईल? 1 चौरस किंवा 1 चौ सेंटीमीटर. चौरस सेंटीमीटर लिहिण्यापेक्षा चौ सेंटीमीटर असल्याच. एका बॉक्सची जी लांबी आणि रुंदी आहे ती एकच आहे, लक्षात घ्या. एक 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 सगळी लांबी त्याची 1 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 1 सेंटीमीटर आहे. तर मग त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ किती येतं? लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. मग लांबी गुणिले रुंदी किती आहे? लांबी किती आहे पहा 1, रुंदी किती आहे 1. मग 1 गुणिले 1 बरोबर 1 चौ सेंटीमीटर हे त्याचं क्षेत्रफळ येतं. आलं लक्षामध्ये? बघा आता आपण एका बॉक्सचं चौ सेंटीमीटर आपण काढलेलं आहे. एकाचं येतं 1 चौ सेंटीमीटर. तर असे एकूण किती आहेत पहा इथं? असे एकूण इथं 10 आहेत. म्हणून या आकृतीचं 10 चौरस सेंटीमीटर हे त्याचं क्षेत्रफळ झालं. तर लक्षात घ्या, लांबी आपण कशामध्ये मोजतो? एखादी वस्तू आहे याची लांबी आपल्याला मोजायचं आहे तर ही लांबी आपण सेंटीमीटरमध्ये मोजतो. परंतु एखाद्या पृष्ठाचं किंवा एखाद्या पृष्ठभागाचं तुम्हाला जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर ते क्षेत्रफळ आपण चौ सेंटीमीटरमध्ये मोजतो किंवा चौ मीटरमध्ये मोजतो. क्षेत्रफळ आपण चौ मीटरमध्ये, चौ सेंटीमीटरमध्ये मोजतो, तर त्याची लांबी मात्र आपण सेंटीमीटर आणि मीटरमध्ये मोजतो. क्षेत्रफळ हा शब्द आला तर त्याचं क्षेत्रफळाचं एकक कधीही काय लिहायचं? चौ असं लिहायचं. चौ सेंटीमीटर लिहा, चौ मीटर लिहा, जे तुम्हाला इथं माप दिलेलं आहे. समजा इथं मीटरचं माप दिलं असेल तर इथं काय लिहायचं? चौ मीटर असं लिहायचं. समजा इथं सेंटीमीटर जर तुम्हाला दिला असेल तर त्याचं माप लिहायचं चौ सेंटीमीटर. समजा इथं तुम्हाला किलोमीटरमध्ये माप दिलं असेल तर त्याचं माप लिहायचं चौ किलोमीटर. आलं लक्षामध्ये? तर आता ही आकृती पहा. या आकृतीची जी एक बॉक्स आहे, या एक बॉक्साचं क्षेत्रफळ किती आहे? 1 चौरस सेंटीमीटर. तर एकूण चौरस किती आहेत पहा? एकूण चौरस आहेत 9. म्हणून याचं जे एकूण क्षेत्रफळ आहे ते आहे 9 सेंटीमीटर इतकं. आलं लक्षामध्ये? चला आता आपण इथं पहा एक टेबल आहे. त्या टेबलाची आपणाला लांबी अशी मोजायची आहे. त्यानंतर त्या टेबलाची आपणाला रुंदीही मोजायची आहे. तर समजा याच्या कडेने अशी एखादी पट्टी लावायची आहे तर तुम्हाला किती लांबीची पट्टी लागेल? बरोबर ना? तर यासाठी आपण काय केलं होतं? परिमिती पाहिली होती. कडेने तुम्हाला व्यवस्थित एखाद्या शेताच्या कडेने तारेचं कुंपण लावायचं आहे तर त्यासाठी परिमितीचा वापर करू शकता. परंतु समजा आता हा जो टेबल आहे या टेबलाला तुम्हाला पूर्ण जो टेबल आहे त्या टेबलाला तुम्हाला हा जो टेबल आहे या टेबलाला तुम्हाला गोठपट्टी लावायची आहे. म्हणजेच या टेबलाच्या असं कडेने तुम्हाला एखादा हा माणूस लावत आहे त्या पद्धतीनं तुम्हाला गोठपट्टी लावायची आहे, गोठपट्टी बसवायची आहे. तर ती गोठपट्टी तुम्ही कसं बसवणार? तर आता पहा, हा जो टेबल आहे त्या टेबलाची तुम्हाला इथून इथपर्यंत लांबी पहा. ही लांबी किती आहे रे? तर या बाजूला 3 तुम्हाला इथं चौरस दिसत आहेत. हा 1, हा 2, हा 3. तर या बाजूची लांबी आहे 3 सेंटीमीटर असं तुम्ही म्हणला तरी चालेल. या बाजूची लांबी आहे 3 सेंटीमीटर. त्याच पद्धतीनं या बाजूची ही लांबी आहे 3 सेंटीमीटर. आता हे झाल्यानंतर याची रुंदी पहा. आता या बाजूची रुंदी आहे 2 सेंटीमीटर आणि या बाजूची ही रुंदी आहे 2 सेंटीमीटर इतकी. मग आपण जसं परिमितीनं आपण काढलं होतो तसं आपण इथून या टेबलाचं सुद्धा परिमितीनं अतिशय व्यवस्थित काढू शकतो. गोठपट्टी म्हणजेच त्याच्या कडेनं लावायची अशी ही पट्टी. तर बघा आता याची परिमिती काढा. ही 3, 3, 6, हे 2 आणि हे 2 किती झाले?
6 आणि 4 10, म्हणजेच 10 सेंटीमीटर इतक्या लांबीची तुम्हाला काय लागेल, गोठपट्टी एवढ्या लांबीची तुम्हाला या टेबलाला लावण्यासाठी लागेल. आलं लक्षामध्ये? तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये अनेक वस्तू असतात, त्या सर्व वस्तूंची तुम्ही अशा प्रकारे किती लांबी निघू शकते ती लांबी तुम्हाला काढायची आहे. घरामध्ये तुमची समजा पाटी आहे, त्या पाटीच्या कडेने तुम्हाला समजा एखादी काहीतरी वस्तू चिटकवायची आहे, तर किती लांबीची वस्तू आपणाला लागू शकते. एखाद्या खिडकीची तुम्ही ज्या चारही बाजू आहेत त्याची मोजून खिडकीला समजा एखादं काहीतरी चिटकावायचं असेल कागद ते, तर किती लांबीचं कागद लागेल. अशा प्रकारचे जे उदाहरणं आहेत ते तुम्ही घरामध्ये पाहू शकताय आणि ते घरामध्ये सोडवून तुमच्या पप्पाला मम्मीला दाखवू शकताय. तर तर आता पहा, आपण पाहणार आहोत घडणी. घडणी किंवा त्यालाच म्हणायचं नेट्स. काय म्हणायचं? नेट्स. आता ही जी घडणी म्हणजे काय? घडणी किंवा नेट्स म्हणजेच तुम्हाला असा बॉक्स, तुम्ही काडीपेटीचा बॉक्स बघितला आहे किंवा एखादा तेलाचा बॉक्स बघितला आहे किंवा एखादा बिस्किट पुड्याचा बॉक्स बघितला आहे. तर हा जो नंदू नावाचा मुलगा आहे तो काय म्हणतो पहा, आनंद हे बघ, माझ्याकडे एक पुट्ट्याची काही खोके आहेत, ती कशी तयार करत असतील. हे पुट्ट्याचे सगळे खोके तुम्ही पाहिला असेल याच्या अगोदर सुद्धा. तर हे पुट्ट्याचे खोके कसे तयार करत असतील. तर आता त्या आनंदला थोडंच माहीत आहे. तो आनंद काय म्हणतो पहा, आपण एका खोक्याच्या काही कडा कापून तो सपाट करून पाहू. हा जो खोका आहे पुठ्ठ्याचं, हे खोकं काय करायचं, कापायचं, कट करायचं आणि इथून कट करा, इथून कट करा किंवा इथून कट करा, इथून कट करा. या अशा पद्धतीनं सगळे कट करून आपण काय करायचं, त्याला एक सपाट जमिनीवर ठेवायचं किंवा सपाट करून ठेवायचं. मग सपाट जमिनीवर ठेवल्यानंतर त्याची घडण कशी झाली किंवा ते घडलं कसं, हा बॉक्स कसा घडला ते आपणाला लगेच लक्षात येईल. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल, हा बॉक्स कापून त्या ज्या कडा आहेत त्या कडाने कापून ते सपाट जमिनीवर जर ठेवलात तर आपणाला त्या बॉक्सची घडणी लक्षात येते. ती घडणी म्हणजेच आपणाला हा शिकायचा पाठ आहे, घडणी. काय शिकायचं आहे? घडणी. तर आता पहा, हा बॉक्स आहे तो बॉक्स कट केलेला आहे आणि हा बॉक्स कट करून इथं हा सपाट जमिनीवर अशा पद्धतीनं ठेवलेला आहे. तुम्ही जर समजा असा कट केला तर इथं तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीनं कट करू शकताय, इथं वेगळ्या पद्धतीनं कट करू शकताय. तर अशा पद्धतीनं या बॉक्सची घडणी इथं तुम्हाला दाखवलेली आहे. तर या बॉक्सला पहा किती सपाट पृष्ठभाग आहेत पहा, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे हा जो बॉक्स आहे तो 6 पृष्ठभागापासून तयार झालेला आहे. म्हणजेच त्याला 6 सपाट भाग आहेत. त्याच पद्धतीनं तुम्ही आणखी वेगळ्या पद्धतीनं कापलात तर त्यालाही 6च भाग आहेत. म्हणजेच याची जी घडणी आहे ती घडणी ही 6 भागापासून तयार झालेली आहे. घडणी किती भागापासून तयार झालेली आहे? 6 भागापासून तयार झालेली आहे. आता हा जो आनंद आहे, आपण हे लहान किंवा वेगवेगळ्या आकाराचे खोके उलगडून पाहूया. आता हे खोके आहे, हे खोके त्यांनी काय केले, कट केले. सगळे कट केल्यानंतर इथं पहा, त्याची जी घडणी आहे त्याची घडणी ही अशा पद्धतीची त्याची घडणी होती. म्हणजे या खोक्याची घडणी ही अशी होती. तुम्हीही तुमच्या घरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खोके असतील, लहान लहान बारीक बारीक. तर ते खोके तुम्हीही काय करा, त्यांच्या कडामध्ये, तर या ज्या कडा दिसत आहेत या कडामध्ये कापा आणि कापून तुम्ही अशा प्रकारे त्याची घडणी पहा. घडणी म्हणजेच त्याची रचना. घडणी म्हणजेच त्याची रचना, त्याची व्यवस्थित अशी रचना तुम्ही सुद्धा घरामध्ये पाहू शकताय. आता एखादी घडणी असेल, त्या घडणीपासून तुम्ही काय करू शकता, एखादा बॉक्स तयार करू शकताय. कोणती एखादी वस्तू पहा, ती वस्तू तयार कशी होते, तर त्याला काहीतरी एक स्ट्रक्चर असतं किंवा त्याची रचना असते. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, वहीचा एखादा कागद घ्यायचा आहे, तो कागद घेऊन त्याचे समान माप घेऊन अशा पद्धतीनं चौरसाचे असे समान त्याची सपाट जमिनीवर त्याला खाली ठेवायचं आहे आणि त्यानंतर याच्यापासून तुम्हाला एखादी छानशी घडणी किंवा एखादा बॉक्स बनवायचा आहे आणि तुम्ही हे जरूर करचाल. तर इथं पहा, इथं एक आयताकृती घडणी तुम्हाला इथं दिलेली आहे.
आयताकृती सपाट पृष्ठभाग तुम्हाला इथं दिलेला आहे. तर या आयताकृती सपाट पृष्ठभाग तुम्ही कुठं पाहिला असेल? तुम्ही तारकाड्या पाहता ना आपल्या दिवाळीमध्ये उडवायच्या, तर या तारकाड्यासाठी अशा प्रकारचा बॉक्स असतो. तर तो सुद्धा तुम्ही तयार करू शकताय. तर अशा पद्धतीनं या घडणीपासून वेगवेगळ्या प्रकारचे या अशा प्रकारच्या घडणीपासून अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे कट करून तुम्ही वेगवेगळ्या आकृत्या काढू शकताय किंवा या वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्यापासून तुम्ही अशा प्रकारचे बॉक्ससुद्धा बनवू शकताय. तर तुम्ही हे सगळं घरामध्ये अवश्य करून पहा. आणि या पाठामध्ये जर तुम्हाला काही आणखी अवघड वाटत असेल तर तुमच्या गुरुजींना जरूर आणि अवश्य विचारा. धन्यवाद.